श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 200हून अधिक प्रशिक्षणार्थींना अन्नातून झाली विषबाधा। ग्रामीण तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा। जिल्हा नियोजन समिती विकास निधीतून मिळालेली 4 नवीन वाहने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली सुपूर्द। वयोवृद्ध महिलेची सोन्याची पोत चोरणाऱ्या 2 महिला जेरबंद। आमदार जयकुमार रावल यांचा वालखेडा ग्रामस्थांतर्फे नागरी सत्कार। श्री कनकेश्वर महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त काढण्यात आली शोभायात्रा। आर्णी येथील आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या महिला व पुरुषांवर दाखल खोट्या अट्रॉसिटीच्या गुन्ह्याची चौकशीची मागणी। आणि प्राचार्य चारुल सुराणा व स्नेहा सुराणा यांच्या वाढदिवसानिमित्त 2 दिवसीय आयुर्वेदिक मोफत शिबिर संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सुमारे 200हून अधिक प्रशिक्षणार्थींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली। यामुळे धावपळ उडाली होती। यापूर्वी 2दा विषबाधा झाल्याची घटना घडली आहे। धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सुमारे 200हून अधिक प्रशिक्षणार्थींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली। यामुळे धावपळ उडाली होती। प्रशिक्षणार्थींना हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात तसेच जुने जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। बहुतेक प्रशिक्षणार्थींना उपचारानंतर सोडून देण्यात आले। धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात एकूण 630 प्रशिक्षणार्थी आहेत। सायंकाळी त्यांना जेवणासाठी बटाटा, फ्लावर, मसूर डाळ आणि वरण आमटी असे पदार्थ बनवण्यात आले होते। जेवण झाल्यानंतर थोड्या वेळाने काही जणांना अचानक त्रास जाणवू लागला। यात उलटी, मळमळ, चक्कर येणे आदी लक्षणे दिसू लागल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। सुमारे 100 ते 125 जणांना अशा प्रकारचा त्रास झाला असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत। हा त्रास नेमका कशामुळे झाला याचे कारण समजू शकलेले नाही। मात्र फूड सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे। यापूर्वी ही पोलीस प्रशिक्षण केंद्रात 2 वेळा असा प्रकार घडला आहे। 1.5 वर्षापूर्वी नॉनव्हेज आणि खीर असे एकत्रित जेवण घेतल्यामुळे विषबाधा झाली होती। एकदा पाण्यातून प्रशिक्षणार्थींना त्रास झाला होता। विषबाधा झाल्याची घटना 3ऱ्यांदा घडली आहे। शुक्रवारी सकाळी अनेकांनी रुग्ण पोलिसांची विचारपूस केली। त्या सर्वांची प्रकृती चांगली आहे। भाजीपाल्यावर रसायनांचा फवारा मारण्यात येत असल्याने त्यातून या प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। माझ्याकडे जवळपास 600 ते 30 विद्यार्थी ट्रेनिंग घेतात। आज संध्याकाळी जवळपास 7:50 सगळ्यांचं जेवण झालं। सर्वजण रोल कॉलला या ठिकाणी हजर होते। काहींना उलट्या आणि मळमळ असा त्रास जाणवायला लागला। काहींनी वॉमिट देखील केलं। असे जवळपास आपण 100 ते 110 पोरांना हिरे मेडिकल या ठिकाणी आपण सगळ्यांना घेऊन आलो। आता बऱ्याच जणांनी ट्रीटमेंट तर घेतली, जवळपास सगळ्यांना अटेंड केलं आहे। तिथल्या स्टाफने देखील सगळ्यांनी ट्रीटमेंट घेतली। बऱ्यापैकी सगळे त्याच्यामध्ये जे काही ज्यांना थोडासा जास्त त्रास जाणवतो त्यांनी ॲडमिट केलं आणि ज्यांना व्यवस्थित वाटतं ते सध्या आता व्यवस्थित आहे। प्रकृती अशी कोणाची गंभीर असं अद्यापपर्यंत तरी आपल्यासमोर आलेलं नाही। सगळ्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट घेत आहे। जेवण झाल्यानंतर त्यांना त्रास जाणवायला लागेल। तपासातून ते पुढं जे काय असेल ते दिसून याच्या अगोदरही गेल्या वर्षी असंच नाही। त्या बाबतीत मला डिटेल्स काही सांगता येणार नाही। पण या अगोदरही असा अन्नातून विषबाधा झाली असा प्रकार यापूर्वी झाला होता। पण जेव्हा आपण त्याचं ॲनालिसिस केलं त्याच्यातून देखील काही निष्पन्न झालं नव्हतं। एकदम टेम्परेचर आज आपलं धुळे या शहराचं टेम्परेचर जवळपास 37 डिग्री सेंटीग्रेड आहे आणि थोडी व्हायरलची पण साथ आहे। त्याच्यामुळं नक्की काय प्रकार झाला हे तपासार्थीच आपल्यासमोर येईल। पेशंट आहेत, किती स्थिर आहेत, कितींची तब्येत बिघडलेली आहे, काय आता उपचार चालू? धुळे येथे आपलं पोलीस ट्रेनिंग सेंटर असून तेथे साधारणतः आज फूड पॉयझनिंगच्या केसेस झाल्याचा आम्हाला निरोप मिळाला। सध्या परिस्थितीमध्ये सध्या 80 ते 90 पेशंट सध्या ट्रीटमेंट घेत आहेत। त्यापैकी साधारणतः 7 ते 8 पेशंटला जास्त प्रमाणात त्रास होतो, जसं आणि मळमळ, थोडं ब्लड प्रेशर कमी असणे। पण तेही पेशंट स्टेबल होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। मॅनेजमेंट चांगलं चालू आहे। सगळे डॉक्टर इथे सहकार्य करत आहेत। चांगले ट्रीटमेंट देण्याचा आमचा प्रयत्न आहे। धुळे तालुका तहसील कार्यालयामार्फत जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अरुण शेवाळे उपस्थित होते। धुळे तालुका तहसील कार्यालयाच्या वतीने जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अरुण शेवाळे हे उपस्थित होते। प्रास्ताविकात पुरवठा निरीक्षण अधिकारी मायानंद भांबरे यांनी सविस्तर माहिती दिली। यावेळी सुभाष कोटेचा यांनी रेशन दुकानदारांच्या अधिकारासंदर्भात मार्गदर्शन केले। या देशात व्यापारी अर्थव्यवस्थेचा कणा आहे। व्यापाऱ्यांच्या माध्यमातून जीएसटी, विक्री कर असे अनेक कर शासनाच्या तिजोरीत जमा होतात। भारतीय अर्थव्यवस्थेत
व्यवस्थेत व्यापाऱ्यांचे फार मोठे योगदान आहे. त्याचप्रमाणे रेशन दुकानदार हा देखील व्यापाऱ्यांप्रमाणेच महत्वाचा घटक आहे. शासनाच्या वेगवेगळ्या अन्नधान्य संदर्भातील योजना या जनतेतील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम रेशन दुकानदार करतात. त्यांच्यासमोर अनेक समस्या असून देखील ते शासनाचा कणा म्हणून काम करतात. त्यांच्या या समस्या सोडवल्या पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तहसीलदार अरुण शेवाळे यांनी सांगितले की ग्राहकांनी आपल्या अधिकार आणि हक्काच्या बाबतीत नेहमीच जागरूक राहिले पाहिजे. विशेषतः शेतकरी आणि व्यापारी यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. व्यापारी देखील हा ग्राहक असतो, त्यामुळे सर्वांनी आपले हक्क आणि जाणीव जागरूकता ठेवावी असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी असोसिएशन बिझनेस अँड कॉमर्स धुळेचे पदाधिकारी सुभाष कोटेचा, नायब तहसीलदार अश्विनी मराठे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीसाठी तहसील कार्यालयातील सचिन सांगळे, इंद्रसिंग गिरासे, हर्षल जाधव यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. आता सर्व दोघं वक्त्यांनी सांगितलं की हा जो कार्यक्रम आपण एक छोट्या खाणी या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाचं खरं कारण असं आहे की ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हायला पाहिजे आणि हक्कांची जाणीव झाल्यानंतर किंवा त्यांची फसवणूक झाल्यानंतर ग्राहकांनी कोणते पावलं उचलली पाहिजे यासाठी शासनाची जी यंत्रणा आहे, जिल्हा ग्राहक संरक्षण मंच असेल, राज्यस्तरीय ग्राहक संरक्षण मंच असेल किंवा राष्ट्रीय स्तरावर देखील या विविध यंत्रणा आहेत. त्याच्यात स्पेशल असं कोर्ट असतं. कोर्ट यावर सगळ्या बाबींचा विचार करून निर्णय देत असतो. थोडक्यात सर्वांनी म्हणजे जो व्यापारी तो देखील एक ग्राहकच आहे, तो शेतकरी तोही ग्राहक आहे, रेशन दुकानदार देखील, सर्व या कृती तलावरती जेवढे काही आहेत, एका ठिकाणी व्यापाऱ्याची भूमिका असते, एका ठिकाणी ग्राहकाची भूमिका असते. तर सर्व ग्राहकांनी आपले जे हक्क आहे याची जाणीव करून घेऊन जी प्रशासनाची व्यवस्था आहे त्याची देखील आपण माहिती घ्यावी अशी या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतो. आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल देखील सर्वांचे ऋण व्यक्त करतो. सांगतो जय महाराष्ट्र. जिल्हा नियोजन समिती विकास निधीतून अप्पर जिल्हाधिकारी व 3 तालुक्यातील तहसीलदार यांना मिळालेली 4 नवीन वाहने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते संबंधितांकडे सुपूर्द करण्यात आली. जिल्हा नियोजन समिती विकास निधीतून अप्पर जिल्हाधिकारी व 3 तालुक्यांचे तहसीलदार यांना मिळालेली नवीन 4 वाहने गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते संबंधितांकडे सुपूर्द करण्यात आले. शासनाच्या गतिमान प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनाचे बळकटीकरण या योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडील विकास निधीतून शासनाकडील मंजुरीनुसार तहसीलदार धुळे, साक्री, शिरपूर व अप्पर जिल्हाधिकारी यांच्या यापूर्वी गाड्या निर्लिखित झाल्या होत्या. या जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने खरेदी करण्यात आली असून ज्यात तहसीलदार यांच्या वाहनांचा निर्लिखित होऊन 2-3 वर्षे कालावधी लोटला होता. तहसीलदार हे तालुका स्तरावरील आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख असल्याने तालुका स्तरावरील न्यायालयीन अर्धन्यायिक कामकाज कायदा सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी तालुक्यात वेळोवेळी दौरे करण्यासाठी वाहनांची आवश्यकता असल्याने सदर नवीन वाहन खरेदी करण्याकरता दीर्घकाळ लागला. परंतु सदर रेंगाळलेला प्रश्न हा वाहन खरेदीमुळे मार्गी लागला. दिनांक 14 मार्च गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते या ठिकाणी सर्व गाड्या तालुका तहसीलदार व अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, पुनर्वसन अधिकारी बागडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तळपदे, संजय गांधी योजना तहसीलदार पंकज पवार, धुळे ग्रामीण तहसीलदार अरुण शेवाळे, साक्री तहसीलदार साहेबराव सोनवणे, शिरपूर तहसीलदार महेंद्र माळी तसेच नायब तहसीलदार पंकज पाटील आदी उपस्थित होते. धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाजवळ बसमध्ये चढताना वयोवृद्ध महिलेची सोन्याची पोत चोरणाऱ्या चंदनपूर येथील 2 महिलांना देवपूर पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले आहे. धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसमध्ये चढणाऱ्या वयोवृद्ध महिलेची 3 तोळ्याची पोत चोरणाऱ्या चंदनपूर येथील 2 महिलांना देवपूर पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील सुशीलाबाई खंडू ठाकूर या 70 वर्षीय वयोवृद्ध महिला शिरपूर धुळे बसमधून उतरत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून 3 तोळ्याची सोन्याची पोत लांबवली होती. ही घटना 21 फेब्रुवारी 2024 रोजी सावरकर पुतळा परिसरात घडली होती. या प्रकरणी देवपूर पोलिसात भादवी कलम 379 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या घटनेचा तपास करत असताना देवपूर पोलीस मालेगावच्या चंदनपुरीपर्यंत पोहोचले. तेथील महिला चोरांनी वृद्धीची सोनपोत लांबवल्याचे निष्पन्न झाले. तेव्हापासून देवपूर पोलीस या महिला चोरांच्या मागावर होते. गुरुवारी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास 2 महिलांना चाळीसगाव चौफुलीवर पोलिसांनी अटकले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी देवपुरात चोरी केल्याचे कबूल केले. तसेच चोरीचा ऐवज विकण्यासाठी धुळ्यात आणल्याचेही सांगितले. पोलिसांनी सुलोचना अर्जुन सकट वय 55 आणि सुमित्रा भोलेनाथ लोंढे वय 60 दोन्ही राहणार चंद्रपुरी तालुका मालेगाव यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सुशीलाबाई ठाकूर यांची 3 तोळे वजनाची सोनपत मिळून आली. यामुळे चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, राजेश इंदवे, साईनाथ तळेकर, मिलिंद सोनवणे,
गुलाब आखाडे, पंकज चव्हाण, विश्वनाथ शिरसाट, राहुल गुंजाळ, सौरभ कुंटे, चारुशिला शिरसाट, मनीषा बागड, आरती देवेकर आदींनी केली. दिनांक 21/2/24 रोजी एक ज्येष्ठ नागरिक महिला ह्या शिरपूरहून आपल्या मुलाकडून धुळ्यामध्ये त्यांच्या मूळ घरी एकट्या ST बसने निघाल्या होत्या. तर वीर सावरकर पुतळ्याजवळ त्या बसमधून उतरल्यानंतर ते एका ॲटो रिक्षात बसल्या. ॲटो रिक्षात बसताना त्याला पैसे देण्याकरता त्यांनी पर्स उघडली असता त्यांना असे लक्षात आले की पर्समध्ये ठेवलेली त्यांची 3 तोळे वजनाची सोन्याची जी चेन आहे किंवा मंगळसूत्र हे चोरीला गेलेलं त्यांना जाणीव झाली. त्यांनी तसंच आमच्याकडे लगेच त्या रिक्षा घेऊन आल्या. ताबडतोब दुपारी साधारण 2 वाजताची वेळ होती, 1:30 ते 2. ते आल्याबरोबर आमच्या DB पथक लगेच त्यांनी खबर सांगितली की अशी चोरी झाली. ताबडतोब वेळ न वाया घालता आमच्या DB पथकाने ताबडतोब ॲक्शनमध्ये आले आणि CCTV कॅमेऱ्यांचं नीट अभ्यास केला. त्यांनी जे COC सेंट्रल गव्हर्नमेंटकडून जे बसवलेले पोलीस SP ऑफिस तिथे त्या कॅमेऱ्यांचा अभ्यास केला. त्याच्यातून आम्हाला काही संशयित महिला एका ॲटो रिक्षामध्ये घाईघाईत बसताना दिसल्या. तर सुरुवातीला त्या ॲटो रिक्षाचा नंबर आयडेंटिफाय व्यवस्थित होत नव्हता, परंतु त्या रिक्षाच्या मागे एक पोस्टर लागलेलं होतं. त्या पोस्टरचा अभ्यास केला. त्या पोस्टरवर एक फोन नंबर होता, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. तशा प्रकारचे पोस्टर फक्त धुळ्यामध्ये 5च रिक्षांना त्यांनी दिलेले होते. तर त्या 5ही रिक्षा आमच्या पथकाने अतिशय बारकाईने तपास करून पोलीस स्टेशनपर्यंत आणल्या आणि CCTV फुटेजशी आम्ही त्याची पडताळणी केली असता त्याच्यात एक रिक्षा आम्हाला संशयास्पद वाटली. त्या रिक्षा चालकाला विचारपूस केली, विश्वासात घेतलं. त्याने आम्हाला सांगितलं की 5 महिला आणि 1 पुरुष असे घाईघाईत ST बसमधून उतरून त्या रिक्षात बसले आणि त्यांना आग्रा रोडला एका दवाखान्यासमोर मी सोडलं. एवढीच त्यांनी आम्हाला माहिती दिली. त्या माहितीवरून आणि उपलब्ध सरकारी CCTV फुटेज किंवा खाजगी CCTV फुटेज यांचा अतिशय कसोशीने तपास करून बारकाईने तपास करून आमच्या टीमने काही संशयित महिला त्याच्यामध्ये आयडेंटिफाय केल्या आणि बाजूच्या जिल्ह्यातल्या DB पथकांची तपास पथकांशी संपर्क साधला आणि एक टोळी संशयित आम्ही निष्पन्न केली आणि त्यांच्यावर वॉच ठेवून व्यवस्थित सापळा रचून काल रोजी त्या टोळीतल्या 2 महिला सदस्यांना आम्ही दागिन्यांसह चाळीसगाव चौक येथे ताब्यात घेतलं आणि हा गुन्हा डिटेक्ट केला आहे. जशी चेन ते मोडण्यासाठी परत धुळ्यामध्ये आल्या होत्या आणि त्या धुळ्यात उतरल्या त्यांना ताब्यात घेऊन या गुन्ह्यातली पूर्ण मुद्देमालाची रिकव्हरी देवपूर पोलीस स्टेशनच्या DB पथकाने केली आहे आणि अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. या कामगिरीकरता आम्हाला माननीय SP सर, ढिंगे सर, माननीय ॲडिशनल SP काळे सर, त्याचबरोबर विभागाचे DPO माननीय रेड्डी सर यांचे कायम मार्गदर्शन याच्यामध्ये लाभले आणि आमच्या DB पथकाने आणि सोबतच्या स्टाफने अतिशय चांगली मेहनत घेतली आणि हा गुन्हा उघड केलेला आहे. तरी मी याद्वारे आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिक किंवा महिलांना आवाहन करेल की बसमध्ये बसताना वगैरे त्यांनी अतिशय सावधगिरीने आपले दागिने वगैरे सांभाळावे. कोणी संशयित महिला असल्यास त्याबद्दल अतिशय सावधगिरी बाळगावी. काही वाटल्यास ताबडतोब पोलीस हेल्पलाईन 112 नंबरवर कॉन्टॅक्ट करावा. ताबडतोब मदत पोहोचेल. या गुन्ह्याचं म्हणजे उघडकीस आणण्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये ताबडतोब ॲक्शन घेतली गेली आणि अतिशय पाठपुरावा याचा केला गेला. म्हणजे 21/2ला जरी घटना झाली आहे तरी आजपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करून तो उघडकीस आणलेला आहे. शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथे आमदार जयकुमार रावल यांचा ग्रामस्थांतर्फे नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथे आमदार जयकुमार रावल यांचा नागरी सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते सोनवत धरणाचे जनक आमदार रंगराव माधवराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील यांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सुलवाळे जामपळ कनोली उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईनद्वारे सोनवत धरण भरण्याची मागणी करत इतर माहिती दिली. त्यानंतर आमदार जयकुमार रावल यांचा गटनेते किशोर पाटील, सरपंच शैलजा पाटील सह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे युवा नेते वैभवराज किशोर पाटील यांनी
भीमगदा खासदार डॉक्टर भामरे व आमदार रावल यांना भेट दिली. या प्रसंगी परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण पाटील, उपसभापती प्राध्यापक आर.जी. कैरनार, भाजप गटनेते कामराज निकम, भाजप तालुकाध्यक्ष दीपक बागल, महिला बालकल्याण समिती सभापती ज्योती बोरसे, आरोग्य शिक्षण समिती सभापती सोनी कदम, संजीवनी सिसोदे, डी.आर. पाटील, पंकज कदम, वीरेंद्र गिरासे, पंचायत समिती उपसभापती दीपक मोरे, भारतीय युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सूरज देसले, तालुकाध्यक्ष बंटी माळे, डी.एस. गिरासे, लोकनियुक्त सरपंच शैलजा पाटील, गटनेते किशोर पाटील, खरेदी विक्री संचालक साहेबराव देसले, डॉक्टर दीपक बोरसे, राजेंद्र देसले, उद्योजक रमेश टाटिया, युवा नेते वैभव राज आदींसह परिसरातील सरपंच, उपसरपंच तसेच विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण बदाने यांनी केले. झाल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री मला. अनेक आपण कामं करतो आणि एक एक काम त्याच्या मागे लागू. मोर्चा काढण्याचं तुम्ही सांगितलं, तुम्ही मोर्चा काढा, आम्ही बी मोर्चा काढतो. तुमच्या मोर्चामध्ये आम्ही बी सहभागी होतो. कारण तालुक्याचं काम झालंच पाहिजे आणि मग विकासाच्या सगळ्या गोष्टी करू. आपण सगळे मिळून या विकासाची यात्रा पुढे नेतोय. एक मोठी यादी त्यांनी मला दिली की आदिवासी समाज मंदिरासाठी 5 लाख रुपये आपण दिले, देवमडीसाठी 5 लाख रुपये दिले, समाज मंदिरसाठी आपण 5 लाख रुपये दिले, डोंगरदेवसाठी आपण 5 लाख दिले, प्लॉट कॉन्क्रीटकरणसाठी 5 लाख दिले, वाचनालयासाठी 15 लाख रुपये दिले, तलाठी कार्यालय आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावाला तलाठी कार्यालय, सर्कल कार्यालय हे सगळं बांधण्याचं काम आपल्या तालुक्यामध्ये सुरू आहे. 65 लाखाची पाणी पुरवठा योजना दिली, अल्पसंख्याक निधीतून 10 लाख रुपये दिले, कॉन्क्रीटचे गटर दिले, आरोग्य केंद्राला काही मदत दिली, पाण्याचं फिल्टर दिलं. आता आपण रोड सोनगीर, वालखेडा, वाघाडी, अजंदे पर्यंतचा रस्ता आपण घेतलेला आहे. वाघाडी ते तो पूर्ण झाला. वाघाडी ते कंचनपूर, कलमाडी ते माडीच हा 12 कोटीचा रस्ता, हा याचं वेगाने काम चालू आहे. माडीत ते वाघोदे, वालखेडा हा रस्ता हा मंजूर झाला. याचं काम करायचं आहे. आणि काल परवा तुमच्या मागे इकडे आपलं नाही, आपण काल कोणत्या गावाला गेलो होतो? धनूरला आम्ही गेलो होतो. एक भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे आम्ही लोकार्पण केलं. कापलं गेलं, नंदुरबारच्या व्यक्तीला दिलं गेलं. ते मी मागच्या खोलात काही जात नाही, पण तेव्हाही अण्णा मतदारसंघ वेगळा होता आणि तेव्हा सरकार साहेब, बापूसाहेब अण्णांबरोबर होतेच आणि अण्णा तेव्हाही निवडून आले असते. पण जाऊ द्या, नशिबाच्या पुढे काही चालत नाही. तसेच अण्णांचं झालं, तसंच माझंही झालं, पण मी काँग्रेस सोडण्याचं हे केलं नाही. पण मी आता भाऊंचं विकासाचं विजन बघून भाऊंकडे राहणार आहे. आता भाऊंनी रस्त्यांचं जाळं बघा तुम्ही, चिमटाण्यापासून तो रस्ता असेल, सारव्यापासून चिमटाणे रस्ता असेल, दुसाण्यापासून तर दोंडाच्या कम्युनिटीमध्ये तो दोंडाच्या ते बेटावर रस्ता असेल, अनेक प्रकारच्या रस्त्यांचं जाळं भाऊने मिळलेलं आहे. तसंच बुराई परिक्रमा केली मागे, त्या परिक्रमा केल्यामुळे बुराईवर छोटे छोटे बंधारे बांधले आणि बुराईच्या आजूबाजूची जमीन खऱ्या अर्थाने ओलिताखाली आणली. तुमचा हाच आपला एवढा प्रकल्प बघा ना, सुलवाडे जामफळ, 30-40 वर्षापासून रखडलेला प्रकल्प आहे. पंतप्रधान सिंचाई योजना केंद्राची योजना आहे, तिच्यातून पैसा मिळणे सोपे नसते. पण योगायोगाने केंद्रात बाबा भामरे संरक्षण मंत्री होते, ती ताकद, दोघांची ताकद मिळून आली आणि पंतप्रधान सिंचाई योजनेतून 2400 कोटी रुपयाचा निधी जामफळसाठी दोघा नेत्यांनी आपल्याला मिळून आणला. म्हणून आता जास्त उशीर नाही, फक्त 1 ते 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला पूर्ण शिंदखेडा तालुका जवळजवळ ओलिताखाली येणार आहे. तसेच 85 गाव ती ग्रीड योजना असेल, अनेक कामं आहे विकासाचे भाऊंचे, सांगायला पुढे येतीलच, मेळावे येतील तेव्हा आपण सर्व सांगूच. पण भाऊंना माझी एकच विनंती आहे, आमच्या गावाचे बरेच कामं आहेत. धुळे शहरातील देवपुरातील साईकृपा कॉलनी, राजेंद्र नगर, आश्रय कॉलनी येथील श्री कनकेश्वर महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त परिसरातून शुक्रवारी शोभायात्रा काढण्यात आली. धुळे शहरातील देवपुरातील साईकृपा कॉलनी, राजेंद्र नगर, आश्रय कॉलनी येथील श्री कनकेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक 15 मार्च ते 17 मार्च दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 15 रोजी कॉलनी परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. शुक्रवार दिनांक 15 रोजी निघालेल्या शोभायात्रेत परिसरातील महिला व भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. शनिवार दिनांक 16 रोजी गणेश पूजन, पुण्यावाचन, कर्म मंडप प्रवेश, देवता स्थापना, मूर्ती मंदिर स्तवन, अश्वित स्नान, धान्य दिवस, दया दिवस तसेच
रात्री 8:30 वाजता रामानाचार्य मच्छिंद्र जिभाऊ वाडीवोकरकर यांची कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. रविवार दिनांक 17 मार्च रोजी सकाळी मूर्ती मंदिर न्यास, मंदिर प्रवेश, मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण, ध्वजारोहण, बलिदान, पूर्ण आहुती तसेच महाआरती आदी कार्यक्रम होणार आहे. तसेच दुपारी 1 वाजेनंतर सन्मानार्थी सत्कार समारंभ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तरी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. मंदिराचा कलशरोहण तसेच ध्वजारोहण बालब्रह्मचारी गोसेवक सतीश महाराज बोंगे, मठाधिपती श्रीराम मंदिर शिरपूर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी संत ज्ञानेश्वर पाठशाळा भोकर, संत श्री भजनी मंडळ वाडी भोकर, श्री गुरुसेवा प्रतिष्ठान धुळे व सर्व सहकारी मित्र मंडळ कॉलनी परिसर यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. कॉलनीवासियांसाठी हा दिवस अत्यंत आनंददायक आणि विस्मयादी बोधक आहे. आजच्या दिवशी आमच्या कणकेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा हा जलयात्रेने सुरुवात झाली आणि जलयात्रा करून आमच्या सर्व भगिनी आज आता आपल्या कळसासहित इथं पोचलेले आहेत. तर आमचा हा कार्यक्रम दिनांक 15, 16 व 17 मार्च 2024 रोजी दर दिवशी 2 सत्रामध्ये करण्यात आलेला आहे. सकाळचं प्रथम सत्र सकाळी 9 वाजता आणि दुपारचं द्वितीय सत्र दुपारी 4 वाजता. तर मी आपल्याला आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगतो. षष्टी शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी प्रथम सत्र सकाळी 9 वाजता जलयात्रा, मूर्तीपूजन, शोभायात्रा, मिरवणूक झाली जिथं आम्ही आता मंदिरात. द्वितीय सत्र सायंकाळी 4 वाजता. या सायंकाळी 4 वाजता द्वितीय सत्रात गुरुजींच्या हस्ते चौरंग मांडणी, मूर्तीला जलाभिषेक व पूजन होईल आणि त्यानंतर सगळ्यांना प्रसाद दिला जाईल. दुसऱ्या दिवशी मिती फाल्गुन शुक्ल सप्तमी शनिवार दिनांक प्रथम सत्रात सकाळी 8 वाजता गणेश पूजन, पुण्याह वाचनाची व सांस्कृतिक मित्र मंडळ, साईकृपा कॉलनी, राजेंद्र नगर व आश्रय कॉलनी या सगळ्यांच्या वतीने मी आपणा सर्वांचा हे मनोगत व्यक्त करून आभार प्रकट करतो. धुळे तालुक्यातील आर्णी येथील आदिवासी टोकरी कोळी समाजाच्या महिला व पुरुषांवर दाखल खोट्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांची चौकशी करून न्याय द्यावा या मागणीसाठी वीरांगना जलकारीबाई कोळी स्त्री शक्ती सामाजिक संस्था धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. धुळे तालुक्यातील आर्णी येथील आदिवासी टोकरी कोळी समाजाच्या महिला व पुरुषांवर दाखल खोट्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात लक्ष घालून निर्दोष लोकांना न्याय द्यावा या मागणीसाठी वीरांगना जलकारीबाई कोळी स्त्री शक्ती सामाजिक संस्था धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्ह्यातील तालुका पोलीस ठाण्यामध्ये आदिवासी टोकरी कोळी महिला व पुरुष यांच्यावर आदिवासी भिल्ल समाजाच्या महिलेने खोट्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील सर्वजण आदिवासी टोकरी कोळी असून गावात तसा ग्रामपंचायतीमध्ये ठराव झालेला आहे. तरी पोलीस तो ग्राह्य न धरता अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. गोरगरीब आदिवासी कोळ्यांना एसटीचे दाखले नाहीत म्हणून निर्दोष असूनही आमच्या समाजाने वेळोवेळी अग्निपरीक्षा द्यायची, कुठवर अन्याय सहन करायचा. आम्ही फक्त प्रांत ऑफिस, पोलीस स्टेशन, कोर्टात चक्रा मारायच्या का? कोळ्यांनी या महाराष्ट्रात अन्याय सहन करायचा का? कुठवर सहन करायचा? का सहन करायचा? आम्हाला आदिवासी असून कोणत्या योजनांचा लाभ नाही. आमचे लोक निष्पाप असूनही दाखले अभावी जेल भोगतात. उभ्या महाराष्ट्रातील कोळी समाजावर अन्याय होईल. त्यामुळे आदिवासी कोळी समाज बांधवाचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही. तरी यात लक्ष घालून निर्दोष लोकांना शिक्षा होण्यापासून रोखावी अशी मागणी करण्यात आली. गीतांजली कोळी, पायल कोळी, रोशनी कोळी, कल्याणी कोळी, नरेश कोळी, प्रवीण कोळी, पृथ्वीराज कोळी, सिद्धार्थ जालटे, चेतन काळे, प्रणव खैरनार, नरेंद्र नगराळे, मनोहर कोळी आदी उपस्थित होते. आज आमच्या धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील आर्णी गावामध्ये आजच्या आमचे हे जे समस्त आदिवासी टोकरे कोळी जमात बांधव इथं न्याय मागण्यासाठी आलेले जिल्हाधिकाऱ्यांकडे. कारण आम्ही आदिवासी टोकरे कोळी असताना देखील आर्णी गावामध्ये आदिवासींनी खोट्या कंप्लेंट केल्यामुळे अॅट्रॉसिटीचे गुन्हे आमच्या आदिवासी टोकरे कोळींवर दाखल झालेले आहेत. ज्यावेळेस डिसेंबर महिन्यामध्ये आमच्या या कोळीताई आहेत सोनवणे ताई यांच्यावर समोरच्या पार्टीवाल्यांनी फक्त केवळ घरकुलाची जागा बळकावण्यासाठी
खोटा बनाव आणत यांच्यावर हल्ला केला, यांना मरेस्तव मारलं बेशुद्ध होईपर्यंत. ही महिला बेशुद्ध होईपर्यंत त्यांनी घरात घुसून मारलं आमच्या महिलेला. परंतु गावातील सरपंच, पोलीस पाटील तसेच गावातील प्रतिष्ठित वस्तींनी मध्यस्थी केल्यामुळे, त्यांनी विनंती केल्यामुळे की गावाचं प्रकरण बाहेर जाऊ द्यायचं नाही, आपण इथं आपसात मिटून टाकू. त्यामुळे आमच्या बिचाऱ्या भोळ्या लोकांनी त्यांचं ऐकून हे प्रकरण तिथंच रद्द केलं. त्यांनी कोणतीही कंप्लेंट पोलीस स्टेशनला केली नाही. या कंप्लेंटचा फायदा घेत समोरच्या पार्टीवाल्यांनी आता या 2-3 दिवसापूर्वी याच ठराविक जवळ ते 5-6 महिला तसेच पुरुषांवर खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले. हे खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे रद्द करण्यात यावे आणि जे खोटे गुन्हे करणारे आहेत त्यांच्यावर कठोरातले कठोर कारवाई करण्यात यावी, ही आमच्या समस्त आदिवासी टोकरे कोळी जमात बांधवांची मागणी आहे. आणि जर आमची मागणी मान्य नाही झाली ना, आमच्या जर बांधवांना अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याअंतर्गत, खोट्या गुन्ह्याअंतर्गत जर शिक्षा झाली तर याचा परिणाम महाराष्ट्रभर होईल आणि नक्कीच समस्त कोळी आदिवासी टोकरे कोळी, मल्हार महादेव कोळी पेटून उठतील, रस्त्यावर उतर. धुळे तालुक्यातील अजंग येथील नेताजी तंत्र महाविद्यालय येथे प्राचार्य चारुल सुराणा व स्नेहा सुराणा यांच्या वाढदिवसानिमित्त 2 दिवसीय आयुर्वेदिक मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धुळे तालुक्यातील अजंग येथील नेताजी तंत्र महाविद्यालय येथे प्राचार्य चारुल सुराणा व स्नेहा सुराणा यांच्या वाढदिवसानिमित्त आयुर्वेद काश्यस्थळी थेरपी, ब्लड सर्क्युलेशन व वेट लॉस थेरपी या 2 दिवसीय मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 15 मार्च रोजी नेताजी तंत्र महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य चारुल सुराणा यांचा वाढदिवस व दुसऱ्या दिवशी 16 मार्च रोजी होरायझन इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका स्नेहा सुराणा यांचा वाढदिवस असल्याने सलग 2 दिवस या मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी अजंग व अजंग परिसरातील आजूबाजूच्या खेड्यावरील नागरिक ग्रामस्थांनी या मोफत शिबिराचा मोठा लाभ घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेली ई बाईकची प्रात्यक्षिके या ठिकाणी सादर करण्यात आले. तर विद्यार्थ्यांना या मार्फत चालना मिळणार असून यासाठी प्राचार्य चारुल सुराणा यांचे मार्गदर्शन लाभत आहे. यावेळी संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य चारुल सुराणा, होरायझन इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहा चारुल सुराणा, जयेश भट, प्रतीक्षा वाघ, अर्जुन पाटील, पत्रकार विशाल ठाकूर, सुषमा पाटील, संगीता निकम, दिव्या वदाने यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही घेत असतो. आजूबाजूच्या अजून जो एक रिमोट एरिया आहे, एक खेडगाव आहे, या भागामध्ये आजूबाजूचे 22 खेड्याच्या लोकांसाठी आपण हा शिबिर आयोजित केलेला आहे. काही विद्यार्थी आहे माझ्या कॉलेजचे, त्यांच्यासाठी शिबिर आयोजित केलेलं आहे. या शिबिरामध्ये म्हणजे जसं कास्य थाळी आहे, त्याच्यानंतर बॉडी मसाज चेअर आहे, त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेशन मशीन आहे. असे 4-5 मशीन ठाकूर सरांनी आमच्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहे. तर या शिबिराचं महत्त्व म्हणजे आपल्याला समाजाला काही देणं आहे. हा शिबिर मोफत असल्या कारणाने मोफत आहे आणि समाजाला काही देणं आहे. व काही पालक माझ्यावर विश्वास ठेवून इथं पॉलिटेक्निक कॉलेजला प्रवेश घेतात, फार्मसीला घेतात, इंग्लिश मिडियमला घेतात आणि समाजाला आपलं काही देणं लागतं. माझा वाढदिवसही आहे. मला म्हणजे खरं तर लहानपणापासूनच वाढदिवस खूप चांगल्या पद्धतीने आणि कोणी उत्साह करो ना करो पण मी दिवसभर उत्साहाने हा वाढदिवस साजरा करतो. 16 तारखेला माझ्या मिसेस स्नेहा सुराणा यांचाही म्हणजे उद्याच्या दिवशी यांचाही वाढदिवस आहे. तर हा शिबिर 1 दिवसासाठी नाही, तर हा शिबिर 2 दिवसासाठी घेण्यात आलेला आहे. आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा मी तर म्हणतो आज जितकी गर्दी आहे त्याच्यापेक्षा दुसऱ्या दिवशी सुद्धा डबल गर्दी हो. मग त्याच्यासोबत आपण इंजिनिअरिंग प्रोजेक्ट पण घेतलेले, म्हणजे आपल्या पॉलिटेक्निक कॉलेज असल्या कारणाने इथं इंजिनिअरिंग जे प्रोजेक्ट्स आहे त्या प्रोजेक्टचा पण वर्कशॉप घेतलेला आहे. एक ई बाईक आम्ही तयार केलेली आहे. त्या ई बाईकचा डेमोही आपण थोड्या वेळात देणार. राजपूत सर आहे, त्यांच्या मदतीने ती ई बाईक आम्ही तयार केली. ते विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट म्हणून तीही सुपूर्द करणार आहे. तर या सगळ्या गोष्टी 2 दिवस चालणार आहे. मी जे व्हिडिओ बघतील किंवा ज्यांच्यापर्यंत ही न्यूज पोहोचेल त्यांना मी सांगतो उद्याही या तुम्ही आणि 10, 12, 50, 25, 100 जितके लोकांना जमेल तितक्या सगळ्यांना घेऊन या. आणि आम्ही जे उपक्रम राबवतो आहे तो उपक्रमाचा फायदा जास्तीत जास्त लोकांना व्हावं ही मी इच्छा व्यक्त करतो आणि सगळ्यांचे मी आभार मानतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 200हून अधिक प्रशिक्षणार्थींना अन्नातून झाली विषबाधा. ग्रामीण तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा.
जिल्हा नियोजन समिती विकास निधीतून मिळालेली 4 नवीन वाहने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली सुपूर्द. वयोवृद्ध महिलेची सोन्याची पोत चोरणाऱ्या 2 महिला जेरबंद. आमदार जयकुमार रावल यांचा वालखेडा ग्रामस्थांतर्फे नागरी सत्कार. श्री कनकेश्वर महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त काढण्यात आली शोभायात्रा. आर्णी येथील आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या महिला व पुरुषांवर दाखल खोट्या अट्रॉसिटीच्या गुन्ह्याची चौकशीची मागणी. आणि प्राचार्य चारुल सुराणा व स्नेहा सुराणा यांच्या वाढदिवसानिमित्त 2 दिवसीय आयुर्वेदिक मोफत शिबिर संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.